स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरतीबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. आजची मोठी अपडेट आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये. सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी तुम्ही ठिकाणी बघू शकता. पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी केली प्रसिद्ध. म्हणजेच काय, तर मित्रांची पात्र उमेदवार आहे त्यांच्या ठिकाणी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली आहे आणि 20 एप्रिलला मित्रांनो कागदपत्रांची होणार तपासणी. आता ही संपूर्ण बातमी बघून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल, संपूर्ण नोट्स, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये मिळत असतं. जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर बघा, जिल्हा परिषदेतील मित्रांनो 9 संवर्गातील उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि मित्रांनो प्रतीक्षा यादी सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात मित्रांनो निवड झालेल्यांसह प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्र तपासणी मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. म्हणजेच 20 फेब्रुवारीला मित्रांनो कागदपत्र तपासणी देखील होणार आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो, या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे अशा ठिकाणी आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. नंतर बघा, सलग 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील 875 किती मित्रांनो 875 पदांच्या परीक्षेला ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. मात्र पेसा क्षेत्रातील जागांच्या मुद्द्यावरून ग्रामसेवक आणि आरोग्य विभागातील पदांच्या परीक्षेला ठिकाणी ब्रेक लागला. अशात मित्रांनो आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी परीक्षेचा निकाल लावावा आणि निवड झालेल्यांना रुजू करून घ्यावे अशी ओरड मित्रांनो परिषदांकडून केल्या जात होती. शेवटी शासनाने IBPS कंपनीला निकाल तयार करण्याच्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कंपनीने निकाल तयार करून शासनाकडे मित्रांनो पाठविलेला होता. टप्प्याटप्प्याने मित्रांनो जर तुम्ही बघितलं, टप्प्याटप्प्याने आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी, जोडारी, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आदी पदांच्या परीक्षेसाठी बसलेल्या आणि पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. तर पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करून प्रसिद्ध करण्याबाबत मागील आठवड्यात मित्रांनो शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरत्या निवड यादीवर स्वाक्षरी केली. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक 2, विस्तार अधिकारी कृषी 4, विस्तार अधिकारी सांख्यिकी 3, रिंगमन 1, वरिष्ठ सहाय्यक लेखा 4, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 2, जोडारी लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी प्रत्येकी 1 आणि ह्या पदांचे मित्रांनो तात्पुरती पात्र आणि प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. या उमेदवारांना मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेत कागदपत्र तपासणीकरिता बोलावण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी कागदपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई केली जाणार आहे. म्हणजेच काय, तर 20 तारखेला मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं नाव लिस्टमध्ये त्यांना ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. किती वाजता? सकाळी 11 वाजता. ठीक आहे. तर ही महत्त्वाची अपडेट होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत. विद्यार्थी तुम्हाला ही अपडेट आवडली असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.